नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर Google फॉर्मच्या मार्फत भरपूर लोकांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केलेले आहेत. तुम्हीही कॉन्टॅक्ट करा. Google फॉर्मची लिंक आपण प्रत्येक वेळेस कॅप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये पिन करत असतो. तर तुम्ही तिकडे जाऊन क्लिक करा आणि फॉर्म भरून आमच्यासोबत कनेक्ट व्हा आणि लोकांपर्यंत तुमचे अनुभव पोहोचवा. तर चला आता सुरुवात करूयात अजून एक भयानक अनुभवाची. नमस्कार सर. नमस्कार सर. काय आपलं नाव? सचिन सर. सध्या कुठे राहता तुम्ही? सध्या सर मी वडमुखवाडीमध्ये पुण्यामध्ये. हा पुण्यामध्येच राहतो. आणि यूट्यूबला भरपूर चॅनल आहेत असे मिस्टेरियस किंवा हॉरर चॅनल्स. तर तुम्हाला असं काय वाटलं की आपल्या बरोबरचा अनुभव शेअर करावा म्हणून? सर कसं आहे माहिती आहे काय, मराठी माणूस आपला पुढे काहीतरी करत आहे नाही काय, लय प्लॅटफॉर्म आहे सर, मी लय स्टोरी ऐकतो नाही काय, तर मला हे जरा लय चांगली वाटली म्हणून म्हटलं चला आपले अनुभव काय ना काय शेअर करू. चांगल्या गोष्टी आहेत तुमचे विचार नाही काय, म्हणून असं वाटलं मला. तर सर कसे कसे काय काय तुमच्यासोबत अनुभव घडले होते? सर एक दोनच सर, माझ्या मित्राचे नाही का, एक गावातला आहे. तर आम्ही पहिल्यापासून सोबत राहायचो, पहिलं लहानपणापासून बरेच दिवस, म्हणजे मग 7वीपर्यंत आमचं चालू नाही का. तर म्हणजे लहानपणीचे? लहानपणापासून मित्र, म्हणजे पहिल्या वर्गापासून सोबत. तर काय आलं सर, 7व्या वर्गामध्ये होतो. शनिवार दिवस होता, मला वाटतं अमावस्या का पौर्णिमाच होती त्याची. सकाळची शाळा सर, 5 किलोमीटर गाव आहे. त्या गावात येणं जाणं, म्हणजे शाळा शिकायला त्या गावात पैदल जावं लागते. दुसऱ्या गावात जावं? दुसऱ्या गावात जावं लागते सर, 5 किलोमीटर. नंतर सर रोजची रोनिंग आपली सहायता, येणं जाणं येणं पायी? हा पायी. तर शनिवारचा दिवस होता सर, तो त्या दिवशी जरा मी पुढे गेलो दुसऱ्या मित्रांसोबत. हा जरा जवळचा होता पण मी दुसऱ्यांसोबत गेलो, यायला जरा उशीर झाला. तर गेलो सर, हा मागणं आला. ह्याता याचं काय झालं याचं याला माहिती नाही काय. आम्ही गेलो शाळेत, तिकडून सुट्टी गिट्टी झाली. तिकडून याच्या वेळेस काय आलं सर, एक गावाची बाउंड्री, तिथं वेताळ बाबा म्हणून एक मंदिर आहे, म्हणजे बाउंड्री म्हणतात ते. तिथं दर्शन केलं की आपल्या गावाच्या दिशेने चालले. तर त्याच्या पुढे गेलो सर थोडं. आता नेहमी करता यायला मारणं सर, एकदम सायलेंट पोरगं सर, काहीच नाही केलं असं, एकदम सायलेंट. रोज मारणं हे रोजचं आमचं. चिडवणं, टिंगल टावळकी करणं जाणं सर. एक त्या दिवशी काय आलं, तो लो रागाच होता. तर मी मारलं सर त्याला, इथं मारलं नाही काय. भारताबरोबर सर त्याने डायरेक्ट गोटी उचलले. काय उचलला? दगड? हां, गोटी मग आता तुमच्या इकडे त्याला दगड म्हणता, आम्ही आता गोटी उचलले सर. लागला सर ना मागं, कमसे कम 2 किलोमीटर सर. कंटिन्यू पळत होता? कंटिन्यू पळत होता सर. किती पळव सर. शेवटी ते गाव, म्हणजे आता वावरातले जे माणसं असतात ना, त्यांच्याजवळ गेलो, आबा 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 आबा, पहा आम्हाला मारवाला, पहा आम्हाला मारवाला. त्यानं मग त्याला जरा तो भेला की काय त्याचं, मग तो घरी गेला. घरी गेल्यानंतर सर दुपारून, आता उद्याचा रविवार आहे म्हटलं, तर चांगला चला नदीत मासोळ्या पकडायला नाही काय. मासोळ्या पकडायला गेलो सर. तर याला आवाज दिला, सर रे चलतं काय. तर म्हणे तो काही बोललाच नाही सर. त्याच्या घरी गेलो, बोललाच नाही. त्याच्यानंतर आम्ही मित्र सर्व चालले गेलो मासोळ्या गिसोळ्या पकडल्या. संध्याकाळी आलो सर, याच्या घराजवळ गर्दी दिसली. त्याच्या घराजवळ काय माहीत काय झालं होतं. त्याच्या घराजवळ गर्दी दिसली, तर मग मी घरी गेलो. आईजवळ मासोळ्या देऊन दिल्या याच्या घरी. म्हणजे आता गर्दी म्हटल्यानंतर मित्राच्या घरी काय झालं बा, पाहायला जा. तो सरायला बांधलेलं होतं. काय बांधलं होतं? हात पाय बांधलेलं होते पूर्ण. त्याला? हां, बांधलेलं होतं सर. कुणी बांधलं होतं? त्याच्या घरच्यांनी काही केलं असेल. आता मी तर नदीत होतो ना, मला थोडी ना माहीत काय झालं. घराच्या आतमध्ये बांधलं होतं का? हां, तो लोकांची गर्दी पण आम्ही गेलो पाहायला, वा काय झालं घरी. कशाला बांधलं होतं? आणि बाजीला सर. बाज म्हणजे ते खाटाला? हां, खाट तुमच्याकडे खाट बांधते. म्हणजे 4 पायी? हां, तर ते बांधलेलं होतं सर. तो पाहिलं सर, तो एवढा रागात पाहायचा होता मला, तूच असतो असं म्हणत तुम्हाला? हां. घरातलं जाऊ दे, काय आपल्या मारावं लागते. घरी आलो, आबाजीला सांगितलं. आता आमच्या घरी कसं आहे सर, आमच्या घरी जादू टोना हे आमच्या आबाची सिद्धी होती. तर आमच्या आबा कालीच भेट नाही, कालीच नाही. कोणी किती काही करणारा असला किंवा घरच्यावर जर केलं तर काही आमचं म्हणजे बालवाखा कोणी करू शकत नाही, एवढी त्याची सिद्धी होती सर. तर आबाला सांगितलं असं, मला मित्राला असंच झालं, त्याला काहीतरी लागलं वाटते. नाही, मग गेले आबा पाहिलं, त्याने पाणी दिलं सर. तो थोडा पुरता शांत झाला.
मग आता शांत झाल्यावर त्या घरच्यांनी ते काय केलं, ते इथं चुकले घरचे. त्याने काय केलं, त्याला सोडलं, गणेश सोडून टाकलं. त्याला सोडलं सर, तो डायरेक्ट गेला सर तिथं स्पॉटवरती, ज्याला जिथं लागलं ना त्या स्पॉटवरती. किती वाजता? रात्री 12 वाजता. अच्छा. घरच्याला माहीतच नाही, हा 12 वाजता गेला होता. त्याचे बाबा लगेला बाहेर निघाले असतील, तेव्हा दिसलं की बा कुठे गेला. तर पाहिलं सर नाही आहे गावात, पूर्ण गावात. छोटंसं गाव आहे सर, एक आवाज कधी येणार पूर्ण गाव जागृत होते. लहान गाव आहे आमचं. तर काय झालं काय झालं काय झालं दिसत आहे, गणेश नाही दिसत आहे. तर गेले पाहायला गेले. तर मग आमच्या गाव म्हणजे आता कोणी येणं जाणं करते ना, बाहेर गावाला दवाखान्यात जावं लागते. तर एखादी दिसला असेल कोणाला, तर सांगितलं की बा इकडे तुझा पोरगा जाताना दिसला, गड्या पाय गेला पाय. मग आम्ही पुरं गाव गेलो सर, बॅटरी कोणी कंदील, त्या कंदील बॅटरी काही एवढ्या नव्हत्या, लोक कंदीलच होते. तर गेलो पाय, म्हणजे मी तर काही गेलो नाही, बाबा गेले ते. तर हा सर उलटा त्या झाडावर लटकेल होता. बापरे. हा आंब्याचं झाड होतं, त्याला उलटा लटकेल होता. उलटा लटकेल होता तर अर्धे म्हणजे असे पाय वरती होतं आणि डोकं खाली होतं. सर डोकं खाली सर. असं खोड्यावर होता का फांदीवर होता तो? फांदी सर, समजा अशी फांदी असते ना झाडाची, झाडाचं पान ज्याने ज्या फांदीला ज्या माणसानं फाशी गेली होती ना, त्या फांदीला हा उलटा लटकेल होता. उलटा लटकेल होता. मग ज्याला भेव लागला त्याला लागला समजा. जे हिंमत आले होते त्याला उतरवलं. असं पण काही आमच्या गावात सर असं आहे नाही, द्या 50% तरी लोक, 50 म्हणजे 100पैकी 50 लोकांची तरी जादू येते सर, आपापल्या परीनं. नाही आमच्या गावात एवढं आहे सर. तर जादू म्हणजे करणी वगैरे? हा करणे वगैरे सर, चालत्या लोक. तुम्ही जर आमच्या गावात राहिले ना, तुम्हाला काही पण करू शकता अशात लोक लय. मग असं झालं सर, खाली काढले त्याला? खाली काढलं, गावात आणलं. तर आता त्याच्या काकाचं आणि आमच्या घरच्याचं जरा भांडण होईल होतं. त्याच्यानं आमच्या ह्याच्यात काही त्यांनी इंटरेस्ट काही घेतला नाही. आणि या लोकांचं कसं असते, शुद्धपूर ज्याले असते ना, त्याला काही मानदान पाहिजे नसते, फक्त असं बोलावणं पाहिजे की बस चल आमच्या घरी. ते स्वतःहून नाही करू शकत सर, तेवढं त्याचं एक विषय आहे. ते स्वतःहून नाही जात, त्याला म्हणा लागते चाल आमच्या घरी, पाय बा आमच्या पोराला काय झालं. तर तेव्हा होऊ शकते काय ना काही. तर सर याने काही म्हटलं नाही, याने बाहेरून एक माणूस आणला आणि त्याचा इलाज केला सर. तो इलाज केला. त्या 15 ते 20 दिवस जरा बरं वाटलं त्याला धागे दोरे सारं बांधलं.